विद्यार्थी परिषद। सर्व डॉक्टर कर्मचारी डॉक्टर्स कर्मचारी परिचारिका आपलं हिमोग्लोबिन किती आहे, शरीरात रक्त किती आहे हे तपासलं जातं, आपलं ब्लड प्रेशर तपासलं जातं, आपण रक्तदानास पात्र आहात का, पहिले आप काबिल हो गया खून देने के लिए। सर काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यंदाही 31 डिसेंबरला आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। गेली 21 वर्ष सातत्यपूर्ण धर्मवीर दिघे साहेबांनी जो रक्तदानाचा महायज्ञ चालू केला होता की आपली पाश्चात्य संस्कृतीमुळे आपली तरुण पिढी कुठेतरी वेगळ्या दिशेला जाते, त्यासाठी हा रक्तदानाचा पायंडा नवीन वर्षासाठी म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत आपण रक्तदानाने करूया ह्याच्यासाठी की हे रक्त आज कुठेही दुकानात विकत मिळत नाही, कारण रक्तदानच करावं लागतं। रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा एक ब्रीदवाक्य आहे की रुग्णसेवा ही ईश्वर सेवा, आणि तीच त्याच्याच उक्तीप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की आपण या रक्तदानाचा महायज्ञ चालू केलेला आहे। अनेक रक्तदाते रक्तदान करून आज आपल्या नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत आणि त्याच्यासाठी या रक्तदानाचं म्हणजे आपण सिव्हिल हॉस्पिटल असेल, ब्लड लाईन असेल, जेणेकरून गरीब रुग्णांना गरीब जे विकत घेऊ शकत नाही, अफोर्ड करू शकत नाही अशा लोकांना आपण रक्तदान करतो। तरुणांचा सहभाग कसा असतो? तरुणांचा आपण सहभाग आहे, महिलांचा सहभाग आहे, येणाऱ्या आता पोलीस स्टेशन पण काही पोलीस स्टेशनचे पण लोक येऊन जे पोलीस कर्मचारी आहेत ते सुद्धा इथे रक्तदान करतात। या निमित्ताने काय आवाहन करायचं? मी ठाण्यातल्या सर्व नागरिकांना म्हणजे आज नवीन वर्षाच्या सर्वप्रथम सर्व रक्तदान ग्रुपतर्फे आज सर्व ठाणेकरांना हार्दिक शुभेच्छा, आणि मी एकच आवाहन करतो की प्रत्येकाने ह्या महान कार्यामध्ये थोडा आपला सहभाग आपली उपस्थिती दर्शवली तर आम्हाला पण एक समाधान मिळेल आणि तुम्हाला स्वतःला वाटेल की बाबा नाही खरोखर हे उपक्रम हा स्तुत्य आहे, जेणेकरून याचा उपयोग एखाद्या रुग्णांना एखाद्या ॲक्सिडेंट केसला किंवा एखाद्या म्हणजे जो मृत्यूशर पडलेला आहे त्याला हा होतो। नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। या नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावं असं मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज 31 डिसेंबर वर्षाचा समारोप आणि नवीन वर्षाची सुरुवात या ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केली, तोच उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे रक्तदानाचा, आणि सर्व रक्तदात्यांना देखील मी शुभेच्छा देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। भारतीय अर्थव्यवस्थेने जपानला मागे टाकत 4थ्या क्रमांकावरती भारताने पटकवलेला आहे। मी देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नूतन वर्षाच्या शुभेच्छा। नरेंद्र मोदीजींचं मनापासून नवीन वर्षात आपण प्रवेश केला 2026 ला। देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो। नवीन वर्षाची सुरुवात अतिशय देशाच्या आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करताना होते आहे आणि देश आपला जपानसारख्या प्रगत देशाला मागे टाकून 4थ्या क्रमांकावर आलेला आहे आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे। नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही सर्व समस्त 140 कोटी जनतेच्या दृष्टीने अभिमानाची, आनंदाची, गौरवाची बाब आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो
त्यांच्या यशस्वी नेतृत्वाचं अभिनंदन करतो आणि देशाचं नाव जगभरामध्ये देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं ते काम करत आहेत त्याबद्दल अभिनंदन करतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. साहेब, तुम्ही चांदा ते बांधा फिरत असतात, पाहायला जातं शेतकरी असेल व्यापारी असेल यांना कशा प्रकारच्या येणाऱ्या काळात नवीन वर्ष शेतकऱ्यांना सर्व जनतेला महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रातल्या सर्वांना अगदी शेतकरी वारकरी कष्टकरी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्व ज्येष्ठांना सर्व या महाराष्ट्रातल्या तमाम 13.5 कोटी जनतेला मनापासून मी शुभेच्छा देतो. बाळासाहेबांची आता जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. महाराष्ट्रामध्ये देखील हे जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचा जो गुरुमंत्र आहे 80% समाजकारण 20% राजकारण आणि म्हणून आरोग्याचे यज्ञ जे आहेत आरोग्य सेवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग ते शिबिरं असतील तपासणी शिबिरं असतील आणि ज्या ज्या आरोग्य सुविधा द्यायच्या आहेत याबद्दल बाळासाहेब नेहमी जागरूक असायचे आणि म्हणून शताब्दी वर्षानिमित्त देखील या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे कार्यक्रम वैद्यकीय शिबिराचे कार्यक्रम आणि इतरही सामाजिक उपक्रम आयोजित केले जातील. आणि नवीन वर्षाची प्रधानमंत्री महोदयांनी मोदीजींनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक भेट दिलेली आहे. नाशिक ते अक्कलकोट हा 6 पदरी ग्रीनफील्ड रोड या ठिकाणी होतोय. समृद्धीसारखाच हा गेम चेंजर ठरेल. नवीन वर्षातली ही महाराष्ट्रातला दिलेली प्रधानमंत्री महोदयांनी मोठी गिफ्ट आहे आणि त्यामुळे देखील त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. नए साल नवीन वर्षाचा संकल्प कसा असेल? सभी जनता को मैं नए साल की शुभकामनाएं देता हूं. सभी लोगों को नए साल की शुभकामनाएं. नया साल सभी लोगों को सुख समृद्धि आनंद और आरोग्यदायी जाए ऐसे शुभकामनाएं देता हूं. इस राज्य के किसान हो हमारे शेतकरी वारकरी कष्टकरी लाडली बहनें लाडले भाई सभी महाराष्ट्र की तमाम जनता की खुशहाली हम चाहते हैं और नया साल सभी लोगों को शुभ हो इसलिए नए साल की शुभकामनाएं देता हूं. और इसी के साथ देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनको मैं उनका अभिनंदन करता हूं. बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं कि हमारा देश 5वें नंबर से 4थे नंबर पे आया है. जापान जैसे प्रगत देश को पीछे करके ये 4थे नंबर पर प्रधानमंत्री हमारे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र आर्थिक महासत्ता की ओर जा रहा है. ये कदम हम देख रहे हैं और प्रधानमंत्री जी का संकल्प है आने वाले भविष्य काल में 3रे नंबर पे आर्थिक जो हमारा 3रा नंबर हो इसके लिए भी मैं शुभकामनाएं देता हूं. इस देश को आगे बढ़ाने का काम इस देश को आर्थिक महासत्ता बनाने का काम इस देश को हमारे भारत देश को पूरे दुनिया में नाम रोशन करने का काम और देश को विकसित करने का काम ये प्रधानमंत्री कर रहे हैं नरेंद्र मोदी जी. इनको मैं तहे दिल से हृदय से उनका अभिनंदन करता हूँ उनको शुभकामनाएं देता हूँ. और इसी के साथ महाराष्ट्र को उन्होंने एक गिफ्ट दिया है भेंट नए साल की दी है. नासिक से अक्कलकोट ये 6 लेन का एक्सप्रेस ग्रीनफील्ड रोड महाराष्ट्र में होगा केंद्र सरकार की मदद से. जैसे समृद्धि एक गेम चेंजर प्रकल्प साबित हुआ ऐसे ही ये भी गेम चेंजर साबित होगा. इसलिए मैं प्रधानमंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ उनको धन्यवाद देता हूँ. और ये हमारे बाला साहब ठाकरे जी की शताब्दी वर्ष है. ये बाला साहब ठाकरे जी की शताब्दी वर्ष के रूप में मनाया जाएगा और आरोग्य के उपक्रम होंगे वैद्यकीय शिविर होंगे सामाजिक उपक्रम होंगे. पूरे महाराष्ट्र में हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का जन्म शताब्दी वर्ष सामाजिक उपक्रम से मनाया जाएगा.